माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 11. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, कुलदेव स्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 11. स्वतःबाहेरच्या गोष्टीवरून स्वतःच्या अंतरंगात लक्ष वळवावे. बेंबीच्या वर एक वीट अंतरावर जे हृदय आहे ते म्हणजे सर्व विश्वाचे मानघर होय. त्याच्या मध्यबिंदूशी असलेले कमळ धर्मरूप कंदापासून उगवलेले असून ज्ञानरूपी नाळ त्यास आहे. त्याच्या 8 पाकळ्या म्हणजे काय हो? अष्टऐश्वर्य. वैराग्यरूपी परम श्वेत कर्णिका त्या कमळात आहे. त्याच्या पाकळ्यामधील अंतर म्हणजे 8 दिशा होय. तेथे प्राणवायू आहे. ह्या प्राणवायूमुळेच प्राण्यात वेगवेगळे भेद निर्माण होतात. प्राणवायू जेव्हा प्राण्यांच्या डोळ्यात असतो तेव्हा प्राणी जागृत असतो. प्राणवायू कंठात असतो तेव्हा प्राणी स्वप्न अवस्थेत असतो. तो वायू हृदयात असतो तेव्हा सुषुप्त अवस्थेत मृदेत असतो तेव्हा तुरीय अवस्थेत प्राणी असतो. या 4 अवस्थांच्या देवता अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, ईश्वर, महादेव होय. विज्ञान हे गुरुच्या संपर्काने मिळते. ते ध्रुव म्हणजे अचल असून राग, द्वेष, नृत, क्रोध, काम, तृष्णा अशा विकारांविरहित असते. त्यामुळे झालेल्या अज्ञानाच्या नाशाने मुक्ती मिळते. खेरीज कोट्यावधी जन्म घेऊनही मुक्ती मिळतच नाही. म्हणून मुक्ती मिळविण्याकरिता हे ज्ञान अभ्यासाला हवे. अशा अभ्यासाने बुद्धी निर्मळ होते. अशा ज्ञानी योग्यास मग इहलोकी परालोकी कोणतेही कर्तव्य शिल्लक उरत नाही. वर्णाश्रमाचा अभिमान धरणाऱ्याने क्रोध आणि कर्तव्य यांचा त्याग केला तरच त्याला ज्ञान होऊ शकेल. जो मूर्ख इतरत्र गुंफेल तो मोठाच अज्ञानी होय. संसार म्हणजे काय हो? शरीराचा संग्रह होय. तेथेच अज्ञानाचे मूळ व हेतू असतात. अज्ञानामुळेच क्रोध, हर्ष, लोभ, मोह, दंभ, धर्म, अधर्म निर्माण होतात. त्यांनीच शरीराला ग्रहण लागते आणि शरीराला क्लेश होतात. पारमार्थिक ज्ञान हे केवळ ग्रंथातील वचनांनी होत नसते, तर त्यासाठी गुरूंचा संपर्क व्हावा लागतो. ज्ञानी माणूस हा इहलोकीच्या क्रीडा करून देखील त्यापासून निर्माण होणाऱ्या पापातून मुक्त होतो. ज्ञानाप्रमाणेच ध्यान असल्याने ते नेहमी करावे. ब्रह्मवेत्याने प्रयत्नपूर्वक अहिंसा, सत्यवादीपणा, चोरीची प्रवृत्ती नसणे हे गुण अंगी बाणावेत. तो गृहहीन, ब्रह्मचारी, दृढव्रती, संतोषी, शुद्ध, स्वाध्यायात नेहमी मग्न असणारा असा हवा. त्याला ध्यानाखेरीज काही दिसू नये, ऐकू येऊ नये, जाणवू नये अथवा कशाचा वास येऊ नये. त्याचे लक्ष नेहमी स्वतःतील विश्वास लागायस हवय. उजव्या डोळ्यात सूर्य, डाव्या डोळ्यात चंद्र, हृदयात विभू, गुडघ्यात पृथ्वी, बेंबीपर्यंत पाणी, कंठापर्यंत अग्नितत्व, त्यावर हंस नावाचे ब्रह्मतत्व अन योमात योम नावाचे तत्व अशी निरनिराळ्या अवयवांमध्ये निरनिराळे तत्वे असतात. तेथे त्यांची कल्पना ध्यानाचे केळी करावी. जो ह्या विश्वाला व्यापून उरला तो स्थाणू होय. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, भूमी, आकाश वगैरे सर्वजण त्याच्याच आज्ञेचा विस्तार असून आपापली कामे करीत त्याच्यातच राहत असतात. असा तो स्थान म्हणजे भवशंकर होय. हे जाणावे, त्याचे स्मरण करावे. असे हे ध्यानरूपी अमृत हाच एकमेव उतारा संसाररूपी विषाने तापलेल्या प्राणीमात्रांसाठी होय. अध्याय 52. चांगली व शुद्ध वागणूक. महर्षी सूत निरूपण करीत होते. ते म्हणाले, आता मी शौच आचार म्हणजेच शुद्ध वागणुकीचं वर्णन करतो. त्याप्रमाणे वागल्यास आत्मा शुद्ध होऊन मरणानंतर सद्गती लाभते. हा सर्व वेदांचा सार रूप अर्थ असून तो ब्रह्मदेवाने सांगितला. ही शौच जो मुनी काळजीपूर्वक पाळतो तो कधीच दुःखी होत नाही. अपमान म्हणजे अमृत असून मान सन्मान हे विषच होय. सर्वात उत्तम असलेला ज्ञानयोग गुरुकडून मिळवावा. त्यानंतर गुरुची आज्ञा घेऊन या पृथ्वीवर जगावे.
धर्माला विरोध करू नये. आपल्या डोळ्यांनी नीट निरीक्षण करीत रस्त्यावर चालावे. पाणी नेहमी कापडातून गळूनच प्यावे. पाणी नेहमी कापडातून गाळूनच प्यावे. सत्य पवित्र बोलावे. नेहमी मनात खूप विचार करून पवित्र ठरेल असेच काम करावे. भस्म लावणाऱ्या सैन्यासाकडून 6 महिन्यात जितके पाप होईल तेवढे पाप न गाळलेले पाणी एकदाच प्यायल्यावर लाभते. असे पाणी चुकून प्याले तर 500 वेळा अघोर मंत्राचा जप करावा. शंकरास तुपाचे स्नान घालून त्याची पूजा करावी. 3 प्रदक्षिणा घालाव्या. योगाभ्यासी मनुष्याने कोणाकडे श्राद्ध यज्ञावेळी जरी जेवणाचे निमंत्रण आले तरी जाऊ नये. त्याने दुसऱ्याकडे भिक्षा मागून पोट भरावे. ही भिक्षा जेव्हा घराघरातील चुली विझवलेल्या असतील आणि तेथील सर्वांची जेवणे झाली असतील अशाच वेळी मागायला जावे. तसेच एकाच घरी वारंवार भिक्षा मागू नये. शीलवान, श्रेष्ठ, सदाचारी, श्रद्धाळू, धार्मिक आणि मोठ्या मानाच्या माणसांच्या घरी भिक्षा घ्यावी. दुष्ट पतित माणसांच्या घरी भिक्षा घेऊ नये. यवांची खीर, ताक, दूध, कंदमुळे किंवा फळे शिजवलेले गव्हाचे पदार्थ, तीळ, सातूचे पीठ हे पदार्थ भिक्षेत मिळाले तर चांगली समजावे. महिन्यातून जो योगी केवळ कुशदर्भाच्या टोकांनी उडवलेले पाणी पिऊन राहतो त्याचा आहार धर्मश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ होय. भिक्षाचारी योग्याने नेहमी इंद्रिय ताब्यात ठेवून भस्मामध्ये झोपावे. पाशुपत व्रत किंवा चांद्रायण व्रत करावे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ब्रह्मचर्य अलोभ म्हणजे लोभ न करणे. त्याग, अहिंसा ही 5 व्रते भिक्षाचारीसाठी सांगितली आहेत. न रागावणे, गुरूंची सेवा, शुद्धता, हलका आहार घेणे हे नित्याचे नियम स्वाध्याय करताना पाळावे. बीज योनीचे गुण म्हणजे आईबापाकडून मिळालेले नैसर्गिक गुण, वस्तू, धन इत्यादी गोष्टी म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार माणसावर पडलेले बंधने असतात. या बंधनांनी जणू बांधलेल्या हत्तीप्रमाणे ग्रह देवता माणसांना जखडतात. संग व राग यांच्या विरहित जे स्थान असते ते ज्ञानापेक्षाही उच्च स्थान होय. त्यालाच परम शाश्वत पद म्हणतात. ब्रह्म चिंतनात मग्न, शांत, प्रसन्न चित्त असलेला, आळस विरहित, शुद्ध विवेक असणारा, इंद्रियांवर विजय मिळवलेला महात्मा हा पाशुपत योगात यशस्वी होतो. अंकुशाच्या नियंत्रणाखाली असलेल्या हत्तीप्रमाणे तो आपल्या इष्ट प्रदेशी म्हणजे मोक्षस्थानी जातो. गुरुप्रमाणे उपदेश करणारा तथा वृद्ध असा कोणी आल्यावर त्याच्या स्वागतासाठी आदराने उठून उभे राहणे, त्याला साष्टांग नमस्कार 3 वेळा घालणे आणि त्यास 3 प्रदक्षिणा घालणे, त्याच्या आज्ञा मोडणे ह्या गोष्टी म्हणजे साक्षात सनातन धर्म होय. धातुवाद, नास्तिकवाद, भूत प्रेतांच्या क्षुद्र मंत्रांवर पैसे मिळवणे, मंत्रांनी विषारी प्राणी पकडणे, दुसऱ्यांची नक्कल करणे अशा निंदनीय गोष्टी यत्नपूर्वक टाळाव्या. अत्यंत हसणे, वाईट कामे करणे, स्वेच्छाचार, गुरुगणांच्या विरोधी असे बोलणे, अनिष्ट गोष्टी आठवणे, साधू पुरुषांच्या वस्तूंना पायाने स्पर्श करणे, देव गुरूंचे अपराध करणे सर्व गोष्टी टाळाव्या. यापैकी एखादी गोष्ट चुकून झाली तर ओमचा जप करावा. कलुषित पाणी उरायचे करावे, म्हणजे ज्या पाण्यास कसलाही वास, चव व रंग असेल ते अपवित्र ठिकाणी असेल, शेवाळलेले असेल तर त्या पाण्याचा त्याग करावा. कोणतेही मंगल कार्य शुद्ध होऊनच करावे. दररोज शुद्ध होणे आवश्यक आहे. मल त्याग केल्यावर अंगावरची वस्त्रे धुवावी. दुसऱ्यांनी घातलेली कपडे घालू नये. रेशमी किंवा गरम पाण्याची शुद्धी कोरड्या वाऱ्याने होते. दर्भ अथवा सागाच्या कापडाच्या वस्तूंची शुद्धी ताक शिंपून होते. चांबडी वेताच्या वस्तू कापडसारख्याच शुद्ध होतात. आता भांडी कशी स्वच्छ करावी ते ऐका. भांडी स्वच्छ कशी करायची ते ऐका. काशाची भांडे भस्माने, लोखंडी भांडे क्षाराने, तांब्याची भांडे आंबटपणाने आणि शिसाची भांडे देखील आंबटपणाने स्वच्छ करावी. सोने चांदीची भांडी केवळ पाण्याने स्वच्छ करावी. पाणी, मणी, अश्व, दगड, शंख, मुक्ता इत्यादींनी युक्त भांडी सोन्याप्रमाणेच स्वच्छ करावीत. यज्ञावेळी वापरायची भांडे तसेच खल, उकळ, शिंग, हाडे, दात, लाकूड यापासून बनवलेल्या वस्तूंची शुद्धी ती
चिल्ल्याने होते. धान्य, कंदमुळे, फळे, भाज्या या पदार्थांच्या साठ्याचा काही त्या भाग खराब झाला असेल तर तेवढा काढून टाकावा. उरलेल्या पदार्थांवर कुशदर्भाने पाणी शिंपडावे. झाडून व सडा घालून घर शुद्ध करावे. मातीची भांडी शुद्ध करण्यासाठी पुन्हा अग्नीत भाजावीत. जमीन खणाची आणि गायीच्या शेणाने सारवावी अथवा तेथे गायी राहिल्यावर पाणी शिंपडावे म्हणजे शुद्ध होते. हे पाणी एका गायीचे तहान भागेल एवढे शुद्ध असावे. गायीची धार काढताना वासरू व झाडाची फळे उतरवताना पक्षी शुद्ध होत. स्वतःच्या स्त्रीचे मुख रतिक्रीडेच्या वेळी शुद्ध असते. कारगिराच्या हातून कुश द्रवयुक्त पाण्याने धुतलेले वस्त्र शुभ असते ते नेसावे. झोपून उठल्यावर, जेवण झाल्यावर, जांभई दिल्यावर, पेय पानानंतर, थुंकल्यावर वगैरे क्रियानंतर आचमन करावे. मिथून केल्यावर, पापी व्यक्ती स्पर्श केल्यावर, कोंबडा, कावळा, डुक्कर, कुत्रा, हुंट, गाढव इत्यादी प्राण्यांना स्पर्श केल्यावर स्नान करावे. बाळंतीण किंवा रजस्वाला स्त्री स्पर्श करू नये. राज्यकारभारात व्यत्यय येतो. या कारणाने राजाने शुद्धी अशुद्धी पाळू नये. तो आणि त्याच्या मंत्र्यांनी केवळ स्नान केल्याने त्याचे सुत्तक देखील संपते. लढाईत मेलेल्याचे सुत्तक नसते. रजस्वाला स्त्रीमध्ये औषधी तसे चित्रांच्या रागवण्याने रजदोष निर्माण होता, म्हणून तिच्याशी बोलू नये. तिने 5 दिवस स्नान, शुद्धी, गायन, रडणे, हसणे, वाहनात बसणे, नारी धूत खेळणे, अनलोपन, दिवसा झोपणे, दात घासणे, मथून करणे, मानस अथवा वाचिक मथून करणे ते सर्व काही वर्ज्य करावे. तसेच तिने देवधर्माचे कार्य करू नये. 5 दिवसानंतर स्नान, सूर्यदर्शन करून आत्मशुद्धीसाठी पंचगव्येश दूध घ्यावे. चांगल्या संततीची इच्छा करणाऱ्याने 5व्या दिवशी स्त्रीशी मिथुन करावे. गर्भाशयात रक्ताचे अधिक्य असेल तर मुलगी, वीर्याचे अधिक्य असेल तर मुलगा जन्मतो. दोन्ही समप्रमाणात असतील तर संतती नपुसंतक असते. पूज हे नरकाचे नाव. नरक दुःखाने भरलेला असतो. या पूममधून तो पुत्र होय. जो तारतो तो पुत्र होय. पापग्रहरहित अशा शुभ काळी स्वतः शुद्ध होऊन शुद्ध असलेल्या स्त्रीशी समजून करावे. अध्याय 53. यतीसाठी प्रायचित्य. श्रीसूत सांगू लागले, पापांची शुद्धी करण्यासाठी वतीने घ्यावयाची प्रायचित्य मी आता सांगतो. वाणी, मन, शरीर यामुळे होणारी पापे 3 प्रकारची होत. त्या 3 पापांनी सारे जग नित्य वेढलेले असते. आपल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग योगाचे प्रयोग करण्यात करायला हवा. कारण आयुष्य अत्यंत अस्थिर, प्रमाद न करणाऱ्या मनुष्यास योगाचे हे प्रयोग जमतात. योगाचे बल मोठे असल्याने त्यातून मोठी शुभ अशी कोणतीच गोष्ट माणसाकडे नसते. म्हणूनच धर्मपंडित योगाची प्रशंसा करतात. विद्येने अविद्येवर विजय मिळवून परम ऐश्वर्य, परम यद प्राप्त होते. यासाठीच यतीकरिता व्रते, उपव्रते सांगितले होय. त्या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याबद्दल प्रायश्चित्ते सांगितले. स्वेच्छेने स्त्रीगमन केल्यास विशेष प्रायश्चित्त घ्यावे. प्राणायाम सहित शांतपण व्रत करावे. धार्मिक माणसाने हिंसा करू नये, भयानक गोष्टी करू नये. असे हातून घडल्यास 1 दिवस रात्र उपास करावा. 100 वेळा प्राणायाम करावा. हे तिने कधीच खोटे बोलू नये हो. किती मोठी आपत्ती असली तरी त्याने चोरी करू नये. कारण स्वतःचे धन म्हणजे त्याचे शरीराबाहेर असलेले प्राणच होय. त्यामुळे ते धन पळवणे म्हणजे आपण त्याचे प्राणच घेत असतो. असे घडले तर चांद्रायण व्रत करावे. बोलल्याने मनात देखील किडा, मुंगीची हिंसा करू नये. तसेच घडल्यास कृच्छ व्रत अथवा चांद्रायण व्रत करावे. स्त्री दिसताच आपल्या दुर्बळ इंद्रियांमुळे एखाद्या यतीने जरी विरघळाले तर त्याने ताबडतोब 16 प्राणायाम करावे. असे दिवसा घडले तर 3 रात्र उपास करावा. 100 वेळा प्राणायाम करावा. याच प्रमात रात्रीच्या वेळी घडल्यास यतीने स्नान करावे. 12 प्राणायाम करावे. प्राणायाम मोठा गुणकारी होय. यतीने एकाच यजमानाकडचे मध, मांस, शिधा, मीठ खाऊ नये. अन्यथा प्राजापत्य कृच्छ व्रत करावे. यतीने वरील कोणताही प्रमाद केवळ कल्पनेने म्हणजे मनात केला तरी प्रायश्चित्त होते हो. माती सोने समान समजावे. तसेच प्राणी मात्र समान मानून वागावे. असे आचरण करणारा यतीच परम शाश्वत अव्यय अशा स्थानी पोहोचतो. त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अध्याय 54. वाराणसी
महात्म्य. ऋषींनी विचारले, वाराणसीपुरी हे परमपवित्र क्षेत्र, तिची महती आम्हाला सविस्तर ऐकवा. त्यावर श्रीसूत म्हणाले, वाराणसीच्या अविमुक्त क्षेत्राचे महात्म्य भगवान भवाने सांगितल्याप्रमाणे पण संक्षिप्तेच मी सांगतो. आता ऐका, कारण ते महात्म्य विस्ताराने मीच काय ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही. पूर्वी जेव्हा नीललोहित शंकर विवाहानंतर हिमवानाच्या शिखरापासून निघाले होते, तेव्हा हेमवतीसह गणांसह वाराणसीत आले. तेथे त्यांनी अविमुक्तेश्वर लिंग या स्वरूपात वास केला. तेव्हा ते विश्वेश्वर आणि विश्वनाथ या नावांनी प्रसिद्ध झाले. वाराणसीप्रमाणेच त्यांची स्थाने कुरुक्षेत्र, श्रीपर्वतम, महालय, तुंगेश्वर, केदार ही होय. तेथे एक दिवस पाशुपत योगात राहणाऱ्या यतीस मोठेच पुण्य लाभले. म्हणूनच बाकीच्या सर्व कर्माचा त्याग करावा. तेथे असलेल्या शर्वोद्यान नावाच्या श्रेष्ठ देवोद्यानात राहावे. शंकर एका सुशोभित विमानातून येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे उद्यान नंदी पार्वतीस दाखवले होते. त्यांनीच या क्षेत्राचे महात्म्य पार्वतीला सांगितले होते. ते शर्वोद्यान फुललेल्या अनेक ताटव्यामुळे शोभिवंत झालेले होते. त्यांच्या बाहेर वेलीच्या कमानी होत्या. चारही बाजूंना प्रियंगू वृक्ष केतकी फुलांनी बहरलेले होते. त्या देवोद्यानात तमालाचा सुगंध सुटलेला होता. अनेक फुले फुललेली बकुळीची झाडे सगळ्या बाजूंना होती. शेकडो अशोक पुन्नान वृक्ष फुललेले होते. त्यावर गुंग्यांच्या ओळी विरविरत होत्या. कोठे कोठे कमळे फुललेली होती. सगळीकडे सारस, चक्रवाक अशा पक्ष्यांचा किलकिलाट चालू होता. मोर कारंट अशा पक्ष्यांचे आवाजही त्यातच कुठे कुठे मिसळलेले होते. कोठे कोठे मोहर आलेले आंब्याचे वृक्ष होते. तेथे लतांनी वेढलेले तिलक वृक्ष होते. त्यावर विद्याधर सिद्ध चारण यांचे गायन चालू होते. त्याच उद्यानात अप्सरांचे नृत्य सुरू होते. नाचणाऱ्या हरित पक्ष्यांच्या आवाजात सिंहाची गर्जना होऊन अद्भुत शोभा आली होती. अनेक हरिणांच्या कसरीचा वास दरवळत होता. फुललेल्या फुलांच्या गुच्छाप्रमाणे हंसाचे थवे तेथे दिसत होते. तेथे पाण्यातील वनस्पतींनी सुशोभित असलेली अनेक जलाशये दिसत होती. उद्यानातील मार्गामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या फुलझाडांच्या रांगा लावलेल्या होत्या. अशा त्या रमणीय उद्यानात सुशैल पित्यांचे अचलेश्वरांचे स्थापना केली. चंडिकेच्या द्वारा निर्माण झालेल्या अंबिका तीर्थाचे ठिकाणही तेथेच होते. ऋचिकेश्वर तसेच धारा कपिला ही शुभतीर्थही येथेच आहे. या विविध तीर्थस्थानामध्ये जो नेहमी माझी भक्तिपूर्वक पूजा करतो तो माझ्या चिंतनात गुंगून जातो. श्रीशैल येथे जो देहत्याग करीतो त्याचे पापे जळून जातात. जो विधिवत तुपाने महास्नान करीतो, माझ्या लिंगास गायीच्या तुपाने अभ्यंगस्नान घालतो, त्यानंतर साखर पाण्याने अभिषेक करतो, तो शिवाशी एकरूप होतो. लिंगाची स्वच्छता करण्याने 100 यज्ञाचे फळ मिळते. लिंगात स्नान घातल्याने, त्याची पूजा करण्याने, त्यास गीत वाद्य असे उपचार करण्याने जास्त फळे मिळतात. जमल्यास 4-8 द्रोण तांदळाचे पदार्थ, शमीचे फुले, बेलाची पानं, कमळ अशा वस्तू लिंगपूजेवेळी वाहाव्यात. रात्री जागरण करावे. बांधवांसहित लिंगास प्रदक्षिणा करावी, प्रार्थना करावी, रुद्र जप करावा. अशा प्रकारे माझे पूजन करावे. वाराणसीत मरण पावणाऱ्यास अशा पूजेचे फळ प्राप्त होते. अध्याय 55. अंधक दैत्याला गाणपत्यपद. ऋषींनी विचारले, अंधक नावाचा दैत्य मंदर पर्वतावर कसे तप करीत होता? त्यामुळे त्याला शंकराचे गाणपत्यपद कसे प्राप्त करून दिले ते सांगा. श्रीसुत म्हणाले, हिरण्याक्षाचा पुत्र हिरण्यनयन होता. तो अंधक या नावाने प्रसिद्ध होता. त्याने तप करून ब्रह्मदेवाच्या प्रसादाने अवध्यपणाचा वर मिळवला होता. नंतर त्याने खूप पराक्रम करून त्रैलोक्याचा उपभोग घेतला होता. इंद्राच्या पुरीवर विजय मिळवून त्याने इंद्राला सतवले. त्याने समस्त देवांना त्रास दिला, मारपीट केली, कैद केली आणि त्यामुळे भिवून तो देवगण मंदार पर्वताच्या गुहामध्ये लपून बसले. तो महान असुर अंधक देखील रम्य दऱ्या असलेल्या त्या मंदार पर्वतावर पोहोचला. त्यावेळी ते सर्व देव करांच्या समोर जाऊन त्यास त्यांनी अंधक दैत्याविषयी सांगितले. तेव्हा शंकर आपले गण इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू यांना घेऊन त्या
दैत्यास सामोरे गेले. देवांनी त्यांचा जय जयकार केला. शंकरांनी अंधक दैत्याच्या कोठ्यावधी असुरांचे भस्म केले. त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्याला मारल्याने अंधकाचे पापरूपी कवच जळून गेले. ते पाहून ब्रह्मदेवाने शंकराला प्रणाम करून आनंदाचा उद्गार काढला. त्यामुळे सर्व देव देखील आनंदाने ओरडू लागले. सर्व मुनी नृत्य करू लागले. सर्व गण देखील आनंदले. देवांनी शंकरावर फुलांची वृष्टी केली. सर्व त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. त्रैलोक्याच्या आगीने जळून गेलेल्या प्रेताप्रमाणे झाल्याने अंधक सात्विक भावाने मनात चिंतन करू लागला. मला जन्मजन्मांतरी भगवान शंकरानेच जाळले होते. पूर्वी मी त्याची आराधना केल्यामुळेच असे घडले. प्राण जाताना एकदा जरी मनात रुद्राचे स्मरण केले जाते तो प्राणी शिवासमान होतो. म्हणून प्राण जाताना रुद्राचे स्मरण करणे गरजेचे होय. त्यामुळे अनेक वेळा शिवाचे स्मरण केल्यावर मिळणारे फळ काय वर्णावे म्हणून त्याला शरण जावे असा विचार करणारा तो अंधक त्याला मारणाऱ्या शंकराच्या गणासहित शंकराची स्तुती करू लागला. त्याने अतिशय मनापासून केलेले ते स्तवन ऐकून त्रिशूळाच्या अग्रभागी असलेल्या त्या दैत्यास बघून ते दयेने द्रवून म्हणाले, हे वत्सा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझे कल्याण हो. मी तुझ्यासाठी काय करू, वर माग. त्यावेळी शंकराचे हे बोलणे ऐकून अतिशय आनंद झालेला तो अंधक म्हणाला, हे देवांच्या देवा, आपण तर आपल्या भक्तांची दुःखे दूर करता. तेव्हा जर आपल्याला आणखीन काही वर द्यायचा असेल तर असे करा की माझी आपल्यावरील भक्ती दृढ हो. हे ऐकून शंकरांनी त्याला अतिशय दुर्लभ अशी श्रद्धाभक्ती देऊन टाकली. त्यास गाणपत्य पदही दिले. गाणपत्य पदावर स्थापन झालेल्या त्या अंधकात सर्व देवदेवतांनी नमस्कार केला. आपण पण नमस्कार करूया. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.